मात्र नागपूरमधली ही अशांतता कोणी निर्माण केली? नागपूर मधला महाल परिसर जो आहे त्या ठिकाणी अशांतता कोणी पसरवली? जाळपोळ नेमकी कोणी केली? अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या व्यक्ती नेमक्या कोण आहेत? या अनुषंगानं आता पोलीस तपासात अनेक गोष्टी निष्पन्न होतीलच। जयंत पाटील आहेत आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरनं, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। पाटील साहेब, नागपूरमधल्या महाल परिसरात दगडफेक झाली, तणावाची स्थिती निर्माण झालेली होती, जाळपोळ देखील करण्यात आली। आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली। शहराचा इतिहास दंगलीचा कधीच नव्हता। शांतताप्रिय शहर, राज्याची उपराज्य राजधानी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ, गडकरी साहेबांच्या सारख्या एक सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाचा मतदारसंघ, त्या ठिकाणी अशी मनोवृत्ती कधी यापूर्वी आम्हाला तरी पाहायला मिळाली नाही। आज दुर्दैवाने ज्या पद्धतीने हे चालू आहे हे बघितलं तर हे कोण चालू करतं याच्या खोलात सरकार भविष्य काळात जाईल याची मला खात्री आहे। पण हे चित्र बरोबर नाही आणि कोणत्याही परिस्थितीत हे ताबडतोब दंगल शांत करण्याचा प्रयत्न सरकार पोलीस करतायत। त्या पोलिसांच्या सहकार्या लोकांनी सर्वांनी सहकार्य दिलं पाहिजे आणि हे पूर्ण शांतता ताबडतोब सरकारने करण्यासाठी पोलिसांना ठामपणाने तिथे काम करायला सांगितलं पाहिजे। पाटील साहेब, आपण नागपूरकरांना काय आवाहन कराल? नागपूरकर हे पूर्वीपासून शांतताप्रिय आहेत, पण हे जे चालू आहे त्याच्यात मला माहित नाही की नागपुरातले किती लोक आहेत आणि बाहेरून येऊन कोणी काय करतंय का। अलीकडे अशा प्रथा पण अनुभव पण आहेत की बाहेरची लोक येऊन दंगल करून जातात आणि त्यामुळं नक्की कोणी केली आहे दंगल हे मला माहित नाही। मी आत्ताच हे मगाशी 2 तासापासून हे सगळे चित्र बघतोय, दृश्य बघतोय, पण पोलिसांनी त्याचा छडा लावला पाहिजे। लोकांच्या गाड्या फोडण्याचं काम झालंय, घरांच्यावर दगडफेक झालेली आहे, लोकांना टार्गेट करण्याचं काम चाललंय, हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीनं दंगली होत नाही। दंगली रस्त्यावर झालेल्या माहिती आहेत, पण लोकांच्या वाहनांच्या काचा फोडण्याचं काम हे समाजकंटकांचंच काम असू शकतं। हे कुठल्याही धर्माचे किंवा समाजाची लोक नाहीत, हे समाजकंटक आहेत। त्यामुळे पोलिसांनी सक्त कारवाई ताबडतोब केली पाहिजे आणि आज संध्याकाळी पुढच्या 1-2 तासात ही पूर्ण शांतता होईल याची काळजी घेतली पाहिजे। ठीक आहे पाटील साहेब, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।